राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकमेव गुरु, तसेच सर्व जगाचे गुरु असणारा जगद्गुरु तुकोबा यांचा अनंतरंग प्राणप्रिय पटशिष्य श्री संत निडोबा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आपण गीत आहे. विठ्ठल वास्तविक गीता पाहता बसणारे बहुतेक अनेक मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने मानाने माझ्यापेक्षा तरी श्रेष्ठ आहे, तरी पण तुमच्या समोर उभं राहून बोलण्याचे धाडस केले आहे. एकमेव कारण म्हणजे गेले 5 वर्ष झाले. काय किती वर्ष मावली? ज्ञानोबा यांच्या रवींद्र आळंदीकर आमचा राधाकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे शिक्षण घेत असताना जे काही ज्ञान माझ्या अल्पबुद्धीला आत्मसात केले त्यामधला एक भाग म्हणजे आजची या सर्वांनी मी दुसरा दंडवत घालतो. कारण तुम्हाला ते दिवशी सांगितलं होतं पहिला दंडवत तुम्हाला घालायचे कधी होता? गुरुवारी. आणि आपल्याला ज्यांनी आळंदीला गाठले त्यांना. मला आळंदीला कोण गाठले? आमचे आजोबा. आजोबा म्हणजे एवढे काय नॉलेज नव्हते आम्हाला, म्हणजे जायची इच्छा नव्हती, पण कोण गाठले आळंदीला? आमचे आजोबा. त्याच्यामुळेच आम्ही आज इथं उभं टाकलो. तेव्हा मी तरी इकडे जर राहिलो असतो तर आतापर्यंत मी काय केलं असतं बरं? तेच आता इकडे तेलंगणामध्ये जेवढे मुलं आहेत ना सगळे टुकार आहे. म्हणजे गावातले नाही, सिटी मध्ये आहेत फक्त. गावातले तेवढे सभ्य असते. कोण पहिला दंडवत कोणाला काय लिहायचं? आजोबा आणि गुरुबऱ्यांना का मी जेव्हा 5वीला गेलतो ना मला काहीच येत नव्हती, म्हणजे मला मराठी बोलता येत नव्हती. काहीच नाही. मला 1-2 पासून गुरुवर्याने शिकविले मला. पण गुरुवर्यांचे नाव मंगेशजी महाराज शास्त्री. त्यांनी मला पहिलीपासून म्हणजे 5वी पासून शिकविले. आतापर्यंत 5 वर्ष झाले मी त्यांच्याकडेच आहे. यांना प्रथम दंडवत घालायचे तेच म्हणत विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हटलं. दुसरा नियम, पहिला नियम कळले ना सगळ्यांनी सांभाळायचे. हे पहिला नियम होते. आता दुसरे नियम काय? कीर्तन मधून कोणी उठायचे? कीर्तनामधून उठे राजो कोणी वेळ गहोन येईल जन्मा. कोण म्हणते? तुकाराम महाराज. आणि कीर्तन मधून कोणी उठायचीच नाही शेवटपर्यंत. काहीच येऊ द्या, लगी येऊ द्या, काय येऊ द्या, काय म्हणजे गुणवून सांगतो मला. कीर्तनला गुरु तेज वाजले बारी मेघात नेटीन व्यक्त कीर्तनला ते होतं आणता मेघात नेटीन व्यक्त इंग्रे हात मी होत्या इपिन आवेल म्हणता बद्दल आवेल म्हणता कोण आवेल म्हणतो वर ते चोहन होतो. हे दुसरे नियम म्हणता. आणि तिसरे नियम बद्दल कीर्तनला कोण पोरे मिळवायचे. आता कीर्तनला कोण पोरे मिळवायचे? कीर्तन मध्ये कोणी झोपायचे नाही, व झोपले तरी दुसऱ्यांच्या अंगावर पडायचे नाही. कसं झोपायचे? झोपा, पण दुसऱ्यांच्या अंगावर पडायचे. आपण झोपलं तरी दुसऱ्यांना द्यायचे नाही का? आपल्या शेजारचं म्हणणं एवढे झोप नको, कीर्तन चालू ना समोर असं म्हणतात. म्हणून कीर्तनाला झोपायची नाही. ज्याला झोपायची ना त्याने घरी जावा. आता गेला तर काय होणार? कीर्तनाला झोपायचं का घरी जाऊन झोपायचं? असं काय? आपण कीर्तनाला सुरुवात करू. आणि कीर्तनाला थोडाच वेळ आहे मला बरं का, 1 तास.